नमो शेतकरी योजना 9वा, 10वा आणि 11वा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे आणि कोणाच्या खात्यात पैसे जमा का होत नाही, त्याच्या काय नेमक्या अडचणी आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। कोणत्या तारखेला हे तीनही हप्ते एकत्र येणार आहेत हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि नेमक्या काय अडचणी असणार आहेत त्याच्यावरही आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, धनधान्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नमो शेतकरी योजनेचा जो 9वा, 10वा आणि 11वा हप्ता आहे जो अजून शेतकऱ्यांना भेटलेला नाही, तो कोणत्या तारखेला भेटणार आहे त्याआधी आपण पाहूयात की या योजनेच्या अंतर्गत काय काय बदल झालेले आहेत आणि नेमकं शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे या संदर्भात माहिती असणं देखील तितकंच गरजेचं आहे। या योजनेमध्ये आपण पाहतोय की 90,41,000 शेतकरी जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत आणि म्हणून या शेतकऱ्यांना हा जो हप्ता आहे तो मिळणार आहे। यासोबतच शेतकऱ्यांनी अजून काय केलं पाहिजे तर केवायसी करणं हे अत्यंत गरजेचं आहे। केवायसीच्या नंतर दुसरं आहे की फार्मर आयडी काढणं। बऱ्याच शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेल्या नसतात, त्यांनी केवायसी केलेली नसते आणि मग अशा वेळी त्यांच्या खात्याला पैसे जमा होण्याला अडथळा निर्माण होतो। त्यानंतर जमीन नोंदणी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। जमीन नोंदणी करणे ही देखील महत्त्वाची आहे, कारण 7/12 होल्डिंग दिल्याशिवाय तिथे आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि म्हणून जमीन नोंदणी होणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि मग ह्या 4 ज्या अटी आहेत त्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या पाहिजे। केवायसी करणे, जमीन नोंदणी करणे आणि आधार बँकेला लिंक करणे आणि फार्मर आयडी काढणे हे फार महत्त्वाचं आहे। बऱ्याच वेळा असं होतं की आपण आधार लिंक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपण बदलत असतो। शेतकरी बांधवांनो, तुम्ही सतत आपला मोबाईल नंबर बदलू नका, कारण तो नंबर आपण बँकेला दिलेला असतो, त्यामुळे आपल्या खात्यात पैसे जमा झालेत का नाही हे त्यावरून कळतं आणि म्हणून आपण हे सर्व करत असताना या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे की आपला जो काही आधार नंबर आहे आणि जो काही आपला मोबाईल नंबर आहे तोच कायम ठेवला पाहिजे। यासोबतच आपल्याला सांगता येईल की बऱ्याच वेळा पैसे खात्यामध्ये पडत नाहीत, कारण याचं असं असतं की आपण बऱ्याच वेळा बंद खातं देतो आणि त्यामुळे त्या खात्याला पैसे आलेत का नाही हे कळत नाही। त्यामुळे मोबाईलवर येणारा जो काही मेसेज आहे, जो काही SMS आहे, बँकेत पैसे जमा झालेत का नाही हे आपण जेव्हा पाहतो तेव्हा DBTचा उल्लेख त्याच्यामध्ये असतो, त्यामुळे कोणते पैसे जमा झाले ते देखील आपल्याला समजते। म्हणून आपला मोबाईल नंबर हा एकच ठेवला पाहिजे, कायम एक ठेवला पाहिजे आणि आपलं खातं जे आहे ते बंद खातं राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। यासोबत आपल्याला पाहता येतं की दुसरी काय महत्त्वाची काय अट असणार आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी खरं तर केवायसी करणं हे अत्यंत गरजेचं असते आणि या 4ही अटी ज्या दिलेल्या आहेत त्या अटी पूर्ण कराव्या लागतील आणि म्हणून आपला नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे 9वा, 10वा आणि 11वा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये जमा कधी होणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो। त्या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं तर हा हप्ता जो आहे 21 ऑगस्टच्या नंतर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। आपण पाहतोय की 9, 10, 11 हे तिन्ही हप्ते एकत्र टाकण्याचा विचार खरं तर शासनाचा आहे आणि मग हे तिन्ही हप्ते जे आहेत ते एकत्र 21 ऑगस्टच्या नंतर आपल्या खात्यात पैसे जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। पण त्यापूर्वी मात्र आपण केवायसी करणं, आधार लिंक करणं, जमिनीची नोंदणी करणं हे फार गरजेचं आहे आणि केवायसी, फार्मर आयडी आणि जमिनीची नोंदणी करणं आणि आधार लिंक करणं हे शेतकरी बांधवांना आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण हे जर आपण नाही केलं तर आपल्या खात्याला पैसे जमा होण्याला अडथळा निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो 9वा, 10वा आणि 11वा हप्ता जो आहे तो 21 ऑगस्टच्या नंतर आपल्या खात्यात जमा होईल याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। धन्यवाद।